पोलीस पाटील अतिश भागवत यांना विनंती असेल आपण संपर्क साधा. चल आपण जर पाहायला गेलं तर इथे आझाद आहे आणि त्याचा साथीदार. एका बाजूला स्मरण इलेव्हनचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. शिवकृपा कन्स्ट्रक्शनचा संघ. सागर आणि आझादची जोडी. आपणचा सामना थांबवा. येस सर, ऑल सेट. सामना चालू करा. तर शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाने टॉस जिंकला आणि तिथे प्रथम गोलंदाजीचं डिसिजन घेतलं. स्मरण इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं त्यानं. आता सुरुवात तर केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला राकेश बघायला मिळेल. एका बाजूला असेल आझाद आणि त्याचा साथीदार म्हणजे सागर. ही जोडगोळी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूला सन्मान दिला जातोय आणि चेंडूला केवळ आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. सुरुवात मात्र चांगली केली आहे. सुरुवात चांगली करत असताना तुम्ही पाहत असाल तर एका बाजूला जो आझाद हा खेळाडू आहे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रभावशाली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. स्मरण इलेव्हन संघाचा तुम्ही जर विचार करायला गेलात आझादच्या माध्यमातून मोठंसं योगदान दिलं गेलं आहे आपल्या संघाला. तर दुसऱ्या बाजूला राकेश हा गोलंदाजी देखील चांगली करतोय. इथे पंचांच्या माध्यमातून नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आहे. म्हणजे मोठं नुकसान तर झालंय तिथे मी तरी म्हणेन. केवळ टोटली धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत आतापर्यंत 4 या आकड्यावरती. पहिले हे प्रोग्रेसलाच आहे आणि इथे लीड एज घेतली गेली आहे. बॅटची कडा आणि चेंडू सरळ बॉक्सच्या बाहेर आणि इथे मात्र आझाद मात्र खऱ्या अर्थानं बंदिस्त होऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. इथे जर पाहायला गेलं बाबा सहस्त्रबुद्धे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. राऊंड द विकेट तुम्ही पालकर रामेश्वर पालकर हा खेळाडू आहे. रामेश्वर पालकरच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अतिरिक्त थोडासा उछाल देखील वापता होता त्या ठिकाणी आणि स्विंग देखील मदत मिळाली. ही विकेट मात्र मदतगार साबित होते गोलंदाजांसाठी. आणि सर नक्कीच मुदस्सर मागझनकडे या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक देखील घेतलं मागच्या मॅच मध्ये आणि तब्बल तिथे 19 धावांवरती थांबवलं देखील होतं प्रतिस्पर्धी संघाला. जो का श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी हा संघ मात्र 2-2 सामने गमावून आला. इथे सरळ रेषेत आणि चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक, मॅग्निफिशंट स्ट्रोक रामेश्वर पालकरच्या माध्यमातून आलाय. हा घणाघाती स्ट्रोक सत्कार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता की कशा प्रकारचा फटका खेळला गेला परंतु या ठिकाणी डॉट बॉल बिंदी चेंडू टाकला जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. स्मरण इलेव्हन संघाची परिस्थिती 8-1 बाद झालेला आहे. षटकाचा खेळ संपलाय. हालांकी जर पाहायला गेलं तर स्मरण इलेव्हन या संघाने देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. सुरुवातीच्याच आपण ओव्हर मध्ये पहिलं षटक जांभळीला झालं त्यानंतर षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाजाला पाचारण केले जाते. सुजित हा गोलंदाज आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. समोर असेल सागर. सागर अथांग आहे. आज मात्र हा सागराला अथांग अशी कामगिरी करावी लागेल. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं. डॉट बॉल भिंदी चेंडू. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय आणि का नाही क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलंच करावं लागेल. आता मात्र लॉंग द कार्पेटचा फटका खेळत नाहीये कारण का त्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण असे फटके खेळू तर क्षेत्ररक्षक योग्य पद्धतीने अडवू देखील शकतील अशा चेंडूंना. पण तो तिथे मात्र चान्सेस देखील म्हणतात की चौकर देखील येऊ शकतील. इथे नो बॉल आहे. नो बॉल म्हणजे पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा आता ऍड कराव्या लागतील. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आता सुजितच्या माध्यमातून टाकलं जाते. नाव तर सुजित आहे, काम मात्र या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने केलं जात नाही असं तर मी तरी म्हणेन. इथे एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरी अगदी तुम्ही बघत असाल तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जो बॅटरच्या साहाय्याने सरळ बॅटने खेळला जातोय. इथे आडव्या बॅटचा वापर केला जात नाही. अनोख्या स्टाईल मध्ये हँडल पकडल्या बॅटचं आणि सरळ या चेंडूला बाहेर टोकण्याचा विक्रम केला जातोय. आता सागर मात्र अथांग कामगिरी करत नाही आहेत. इथे मात्र सागर अगदी आपण चेहऱ्यावरती नैराश्य घेऊन मैदानाच्या बाहेर चालले आहेत. क्रमांक 4 वरती नवीन बॅटर्स आलेला आहे ओमकार. ओमकारच्या माध्यमातून या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल दुसरं प्रोग्रेस मध्ये आहे.
एक हाताला चेंडूला पकडण्याचा प्रयत्न समोरच्या खेळाडूच्या माध्यमातून केला जात होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक नो चेंडू खराब गोलंदाजी म्हणावे लागेल. याच्यावरती प्रहार फाऊल आहे. आता इथे देखील आपल्याला थोडासा मोयेवाला सीन बघायला मिळतोय. सगळ्यांना खुशीचं आपण पाहायला गेलं तर वातावरण डगआउट मध्ये होतं बॅटिंग करणाऱ्या संघ स्मरण 11च्या, परंतु पंचांनी सांगितला फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आता स्पर्श झालाय. चेंडू स्पर्श करत सीमा रेषा पार. इथे आलं 4. ओमकारच्या वाटमधून सवकार. आणि नक्कीच तर मागच्या मॅचचा देखील हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील या खेळाडूला मिळाला होता. आणि आता थोडीशी बातचीत केली. धावसंख्या 17, लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 धावा धावफलकावरती 2 षटकानंतर आपल्याला बघायला मिळतात. जर का फाऊल झाला नसतं तर इथे 21 पर्यंत धावा पोहोचू शकल्या असत्या, परंतु 2चा खेळ संपला. आता 17ला 2 खेळाडू बाद झाले स्मरण 11 संघाचे. नवीन गोलंदाज ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं, ज्या षटकामध्ये 8 खर्च केल्या, 1 विकेट देखील सामील आहे त्या षटकात. यापुढे होणारा सामना असेल श्री स्वामी समर्थ बनाम आई महामयी 11. सोबत कॅप्टन विनंती असेल पण टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये यायचंय. श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामयी 11 या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल पण टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये या. केवळ एक सिंगल धावा त्या मिळेल. रामेश्वर पालकर हा बॅटर्स आहे. 5 चेंडूचा सामना करत 6 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न करतायत. माझा आवाज पोहोचत असेल श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामयी 11 या दोन्ही संघांपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आमच्या कॉम बॉक्स मध्ये या आणि टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही टॉस करण्यासाठी इथे याल ना त्याच वेळेला डिसिजन मात्र द्यायचं आहे. इथे वाईट बॉल बघायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फुलेलची डिलिव्हरी आहे. क्लास गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. बॅटर सरळ बाहेर जाईल. क्लीन बोल्ड विकेटचं पतन. यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. धावसंख्या 20 याकडे होती स्थिरावलेली धावसंख्या. शेवटचा षटक क्रमांक 3 प्रोग्रेस मध्ये आहे. 3 विकेट नक्कीच गेलेले आहे स्मरण 11 संघाच्या. राकेशनं प्रभावित करणारी गोलंदाजी. दुसरं षटक टाकतोय. 2 विकेट घेतलेत. फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो बॅटर्स आहे नवीन निलेश याच्या सहाय्याने केला गेलाय. सरळ बॅटने खेळलं जाते, परंतु तुम्ही पाहायला गेलं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि निलेशला थांबवलंय. 2 चेंडूचा सामना अजून खातं त्याचं उघडलं नाहीये. सरळ बॅटने खेळले जाईल. पुन्हा एकदा भिंदी चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला. लॉस ऑफ 3 विकेट्स. धावसंख्या 20ला 3 स्मरण 11. शेवटचं षटक आहे. नवीन गोलंदाजाला पाठवलं जाईल. आता शेवटच्या षटकामध्ये अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. शेवटचे 6 चेंडू स्लॉगर मध्ये. राईट हँडेड बॅटर्स मागच्या मॅचचा हिरो आणि तो हिरो मात्र आज पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट खेळून दाखवेल का या मॅच मध्ये बघावं लागेल. फाऊल आहे. याकडून देखील मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलाय. आज जर स्मरण 11 संघाची डोकेदुखी काय ठरली असेल तर मर्यादा रेषा ओलांडणं ही त्यांची डोकेदुखी ठरली आहे. मर्यादा रेषा सातत्याने ते ओलांडत चाललेले आहेत. तिथे बॉल डॉट येतात. येथे कमी गतीचा चेंडू आणि इथे यष्टींचा क्लीन बोल्ड. यष्टांना स्पर्श करत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे विकेटचं पतन एक्सक्यूज नाहीये. श्री स्वामी समर्थ विरुद्ध आई महामयी 11 या संघांच्या कर्णधारापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल ना तर आपण कॉम बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. आई महामयी 11 आणि श्री स्वामी समर्थ. बाबा सहस्रबुद्धे सरांना विनंती करतो की आम्ही तुमच्या शुभ हस्ते टॉस करून घेतोय. बाबा सहस्रबुद्धे यांना विनंती करूयात आपण की टॉस करण्यासाठी कॉम बॉक्सच्या इथे यायचं आहे. आणि इथेच आपल्याला डिसिजन द्यावं लागेल. आई महामयी 11 आणि श्री स्वामी समर्थ या 2 संघांमध्ये आपण टॉस करून घेतोय. बाबा सहस्रबुद्धे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता टॉस केला जातोय. नक्कीच या ठिकाणी सिक्का तर उचललेला आहे. कोणाच्या पक्षामध्ये पडलाय. आई महामयी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः फलंदाजीचं डिसिजन घेतलंय. आणि तुम्ही पाहायला गेलं तर धावसंख्या 25 याकडे जाऊन पोहोचले. 24 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 26 करायच्या आहेत.
नक्कीच ऑल सेट. चला मॅच कडे जाऊयात. आणि इथे तुम्ही पहिला गेला तर पहिला चेंडू डॉट विंदी चेंडू राकेशच्या विरोधामध्ये. राकेश आणि सूरजची ही जोडी ओव्हर द विकेट आझाद हा काढू टाकतोय. केवळ एक सिंगल धाव आता पाहायला मिळू शकेल तुम्हाला. संघाचं वैयक्तिकरित्या खातं देखील उघडलं जातंय आणि खातं उघडत असताना तुम्ही बघायला गेलं तर राकेश तयार आहे. फनफूटचा वापर केला या वेळेला आणि केवळ सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दापोलीतील प्रतियश कबड्डीपटू चिन्मय यश आगीने ही जोडगोळी इथे उपस्थित आहे. यश आपल्याला विनंती आहे, यश कृपया व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान आम्ही करतोय. यश आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. ये ये यश ये ये तू ये असू दे ये. यशला विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दापोली तालुक्यातला एक उत्तम कबड्डीपटू, पिसाईचे रहिवासी, त्याचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. ओके. तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकता यशला देखील. कॅमेरेवर आमच्या अगदी अचूक टिप्पणी करता छायाचित्र. यश तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिसताय. आमचे कॅमेरामॅन शहबाज कल्पे अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन एखाद्या माणसाला अगदी अचूक टिप्पणी करू शकतात ते असे आमचे शहबाज कल्पे कॅमेरामॅन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. हे चांगले असे दर्जेदार कबड्डीपटू पिसाईचे रहिवासी आहेत आणि त्याचप्रमाणे सर कबड्डी खेळत असताना त्यांचा क्रिकेटमध्ये देखील दबदबा राहिलाय. अशा हा खेळाडू म्हणजे यश आगिनी आहे. येथे एकचा खेळ संपलेला आहे सर. पहिलं षटक संपले. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाची धावसंख्या 8 ला विदाउट लॉस. 8च धावा धावफलकामध्ये आपल्याला बघायला मिळते. येथे क्रॉस लाईन जाऊन खेळले परंतु दुहेरी धावांच्या डिक्लेअर सेक्शन कडे हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. 2 धावा आता मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं चिन्मय आगिनी हे देखील चांगले उत्कृष्ट असे कबड्डीपटू आहेत. चिन्मय आगिने याच्याबद्दल सांगेल मला ती कोळबांद्र्यातली स्पर्धा अजून देखील आठवते, ज्या ठिकाणी एकाच चढाईमध्ये 6 खेळाडू ज्याने बाद केले आणि दापोली तालुक्यामध्ये कीर्तिमान प्रस्थापित केला. तोच आमचा लाडका खेळाडू, कबड्डीचा बाहुबली चिन्मय आगिने यांचं व्यासपीठावरती टेटवली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर त्याचे मोठे बंधू यश आगिने मुंबई पोलीस दलामध्ये नक्कीच या ठिकाणी काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. ते देखील इथे आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे खेळाडू बाद झालाय. 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला आहे. नो बॉल दिला गेला परंतु मोठं नुकसान झालं नाहीये. एक सिंगल धाव ऍड करावे लागेल. तसं चेंडू राहिलेत 15 आणि धावा देखील करायचे आहेत 15. 15 मध्ये 15 आपल्याला बघायला मिळत आहे. धावचीची संधी होईल का? कर्मी मामला आहे. पंचांनी साफ नकार दिलाय. नोट आउट आहे. तुम्ही पाहायला गेलं तर पंच सांगतायत इथे पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुयोग गवळीला दाखल झालेला आहे. स्वप्नील शिंदे सर सातत्यानं आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील जे मोठं नाव आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसत आहेत. या क्रिकेटचा फेस्टिवल तुम्हाला बघायला मिळतो. नो बॉल आहे. आता खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करणारा गोलंदाज तुम्ही पाहताय सागर तुम्हाला पाहायला मिळतो. राऊंड द विकेट अतिशय खराब गोलंदाजी आहे. अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिट असता करीमी मामला बघायला मिळू शकला असता परंतु योग्य वेळेला राकेशने नकार दिला. राकेश आणि रवीची जोडी एका बाजूला 8 चेंडूचा सामना करत असताना 9 धावा बनवलेला राकेश, तर दुसऱ्या बाजूला 2 चेंडूचा सामना करत असताना रवी एका धावेवरती खेळतोय. 14 वरती एक खेळाडू बाद तर झालेला आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तुम्ही जर पाहत आहात तर केवळ या ठिकाणी एक सिंगल धाव घेतली जाते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता असतील. 12 मध्ये 11 करायचे आहेत. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता. सर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला बघायला मिळतोय. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहत आहात तर खऱ्या अर्थानं नवीन गोलंदाज आणि नक्कीच तुम्ही पाहू शकता की समालोचन कक्ष अगदी क्लिअरली शहबाज कल्पे यांच्या माध्यमातून चिन्मय आगिने देखील दिसत आहेत ऑन स्क्रीन वरती. यश आगिने देखील आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आता रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेला बघायला मिळते आणि 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही मॅच मात्र चालली आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि केवळ एक सिंगल
ओव्हर द विकेट या ठिकाणी ऑफसाइड रिझर मध्ये लॉंग द कार्पेटचा फटका केवळ एक डिक्लर सेक्शन कडे एक सिंगल आहे आणि धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. नऊ चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, साफ खराब गोलंदाजी आहे इथे. 2+1=3 अशा 3 धावा मिळतील आता. आणि जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. या अनुशासित गोलंदाजी म्हणता येणार नाहीये इथे. 9 चेंडूचा खेळ बाकी, 6 धावांची आवश्यकता आहे. खराब क्षेत्ररक्षण तर केलं गेलं, परंतु त्याचबरोबर गोलंदाजी देखील अगदी खराब. गोलंदाज पाहायला गेलं तर या गोलंदाजांना आतापर्यंत खराब गोलंदाजी केले. 2 खेळाडूंमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं थोडस, आणि बॅटर सरळ बाहेर जाईल. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नव्हता, डायरेक्ट हिट बघायला मिळाला. आझादनं कोणती चूक केली नाहीये तिथे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता की कशा प्रकारचा बॅटर्स बाद झाला. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. रवी सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय, परंतु जो संघाचा मुख्य खेळाडू राकेश तो अजून देखील मैदानाच्या आतमध्येच आहे. राकेशनं गोलंदाजी देखील चांगली केली, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतोय. 9 चेंडूंचा सामना करत असताना 10 धावा त्याने वैयक्तिकरित्या बनवलेत, तर 7 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता आहे. शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाला जिंकायचं असेल तर या 6 धावा तुम्हाला कराव्या लागतील. आणि त्या प्रतिस्पर्धी संघ मात्र योग्य दर्जाची गोलंदाजी करेल की नाही याचं प्रिडिक्शन आम्ही लावू शकत नाही. ओव्हर द विकेट शेवटचा 1 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. या एका चेंडूवरती मोठे फटके येतील की इथे विकेटचं पतन बघायला मिळू शकतं. एक विकेट आली तर सामन्यामध्ये हा रोमर्ष मात्र कायम बनून राहील. चेंडूला सन्मान दिला जातोय आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर धावचित होत असताना एक आपण पाहायला गेलं बॅटर्सचा सुदैवी ठरला तिथे पॉपिंग क्रीज मध्ये. अगदी लेट दाखल झाला, परंतु सुदैवी ठरला, नशिबानं साथ दिली आहे. 6 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 षटकानंतरला 21ला 2 खेळाडू बाद शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाचे. तर 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा सर मॅच मध्ये रोमर्श येत चाललेला आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सो कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग आहे. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सर चुरशीचा मुकाबला बनत चाललेला आहे. लगातार 2च्या 2 चेंडू विंदी बघायला मिळत आहेत. 4 मध्ये आता 5 ची गरज आहे. इथे सर आपण बघायला गेलं तर या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, या क्रिकेटच्या खेळामध्ये बाजी पलटायला वेळ लागत नाही. आणि हेच आपण पाहताय समीकरण. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा हिरो बनतोय. विकेटचं बटन, कॅच ऑफ द मॅच. व्हॉट अ कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच तुम्ही पाहताय. सागरच्या माध्यमातून इथे पाहायला गेलं तर सागर भडवलकर यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. आणि सर ही व्हिडिओ मात्र दापोली इव्हेंट्स या चॅनल वरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होणार, यात मात्र शंका नाही. आता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सर 6 मध्ये 5 ची गरज होती, आता 3 चेंडू राहिलेत आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा प्रहार स्पर्श झालाय आणि इथे तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच जो क्रमांक 5 वरती आलेला खेळाडू त्याने दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय. इथे 4 मिळाल्यात. सामन्यात रोमर्ष बघायला मिळतोय. मॅच टर्निंग मोमेंट. आणि या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर भाऊसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चुका घडलेल्या आहेत. तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू शकता. भाऊ यांना हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलंय आणि प्रहार मात्र करतायत ते. 2 चेंडू 1 धावेची गरज अजून देखील सामना ऑन आहे. मी तरी म्हणेन येस, कंपल्सरी चेस या ठिकाणी फॉर्म्युला आहे. 1 धावेची गरज आहे. हो तुम्ही बघताय फाऊल आहे, खेळाडू बाद होईल सर. आता 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे सर. आपण असे अनेक सामने फलंदाजी करताना गमावताना देखील पाहिलेत. 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला क्रिकेट खेळताना ओमकार देखील सांगतोय सर, हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, काल के कपाले लिखता मिटाता हूं, ये जीत का गीत नया गाता हूं, ये गीत नया गाता हूं, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे.
न्यू बॅटर्स येईल. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. सर खूप सारे मॅचेस मी पाहिल्यात की बॅटिंग करणाऱ्या संघाला एका चेंडूमध्ये एक धाव झाली नाहीये, परंतु आता विक्रम हा करेल का खेळाडू? एक चेंडू एका धावेची गरज, परंतु जिथे तुम्ही पाहायला गेला अविनाश सांगतायत की साथीदाराला की तुम्ही करू शकाल, यू कॅन डू इट. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. आक्रमक दर्जाचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. ही खूप महत्वाची लढत तुम्ही बघताय. तर एका बाजूला शिवकृपा कन्स्ट्रक्शनचा संघ हा खेळतोय एका बलाढ्य संघाच्या विरोधामध्ये, स्मरण निलवण्या संघाच्या विरोधामध्ये. एक चेंडू एका धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. हा सामना ज्यांना हृदयविकारचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी नाही आहे. इथे तुम्ही पाहायला गेलं तर हाताचा स्पर्श, सामना जिंकलेला आहे इथे शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघानं. ही मॅच मात्र जिंकलंय. चांगला आउटस्टँडिंग फटका बघायला मिळाला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. हृदयाची धडधड वाढलेली असताना ज्याने सुटकेचा निश्वास सोडायला लावलं, तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू. जी हा दोस्तो, प्लीज वेलकम मिस्टर भाऊ. भाऊ आपण मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चौका चौकात सामना आपल्या टीमच्या घेऊन गेले आणि शिवकृपा कन्स्ट्रक्शनला ज्याने सेलिब्रेशन केलं, भाऊ कुठले करत आहेत या मॅच हा वरडा खायला लागेल तुम्हाला.